इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचा थेट परिणाम आता भारतीय विमान वाहतुकीवर दिसून येतोय। वाढत्या तणावामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव रविवारी 8 मार्च रोजी भारतीय विमान कंपन्यांची तब्बल 279 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले, त्यामुळे अनेक विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं असून याचा सर्वाधिक परिणाम मुंबई विमानतळावर पाहायला मिळाला। रविवारी मुंबई विमानतळावरून 34 जाणारी आणि 32 येणारी अशी एकूण 66 उड्डाणे रद्द करण्यात आली। पश्चिम आशियातून भारतात येणाऱ्या 49 नियोजित उड्डाणांवर देखील या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला। या पार्श्वभूमीवर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एअर इंडियानं 10 ते 18 मार्च दरम्यान 9 आंतरराष्ट्रीय मार्गांवर 78 अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतलाय। 9 मार्च रोजी साधारण 50 उड्डाणे चालवण्याचं नियोजन करण्यात आलं असलं तरी परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतो। त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावरून जाण्यापूर्वी एअरलाईनच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर उड्डाणाची स्थिती तपासावी, तसेच संबंधित विमान कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं।